सर्वप्रथम मी इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानते व दादा आणि त्या कल्पनाताईंचे सर्वप्रथम स्वागत करते जाधववाडी गावात की ते आता आपल्या बोरी खोडद गटातून ताई जिल्हा परिषदसाठी अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या पक्षाने त्यांना संधी दिलेली आहे आणि संभाजी शेठ चव्हाण यांना पंचायत समितीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या पक्षाने संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या दोघांच्या वाटचालीस पहिल्यांदा शुभेच्छा देते. आणि आता खरं तर वेळ खूप आपल्यावर जी वेळ आलेली आहे ती खूपच अवघड आहे, कारण की वेळेचा पक्का अवेळी गेला आणि कामाचा माणूस जनतेतून हरवला. सर्वप्रथम मी दादांना श्रद्धांजली वाहते, कारण की आज आपण ज्या परिस्थितीत आहोत ती आपल्यावर म्हणजे अचानक आलेलं संकटच म्हणावं लागेल, कारण की जनतेचा आणि आपल्या गावातल्या लोकांचा विचार करणारा जो माणूस आहे आज तो आपला हक्काचा नेता आपण गमावलेला आहे. आणि ताईंबद्दल सांगायचं झालं तर ताई ह्या बोरी खुर्द गटाच्या गावच्या सरपंच ते लोकनियुक्त सरपंच आहे. आणि माझ्या मते मी म्हणजे जेवढं ताईंबद्दल ऐकलंय ना, ताई एकदम सुसंस्कृत आणि एकदम सुशिक्षित महिला आहे. म्हणजे आजपर्यंत आदर्श सरपंच म्हणून ताईंची ओळख आहे. आमच्या पण म्हणजे आमच्या गावातच काय तर पूर्ण पंचक्रोशीत ताईंची एवढी चर्चा आहे की तुफान म्हणजे शब्दांत व्यक्त नाही करू शकणार असं ताईंचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आमच्यासारख्या युवा पिढीला ताईंचं नेतृत्व लाभणं गरजेचं आहे. आणि आता खूप साऱ्या आता तुम्ही सगळेच आता झालं असेल की अरे हे पण आपलेच आहेत ते पण आपलेच आहेत आणि आता कुणाच सोबत हे करायचं. तर आता आपलेच म्हणजे नेते बरेचसे आता विभक्त झालेले आहेत आपल्याकडून, किंवा म्हणजे प्रत्यक्षात नाव घेऊनच बोलते मी थोडक्यात की आपले पांडुरंग पवार साहेब होते. त्यांनाही अपेक्षा होती. मी त्यांचं ऐकलं की ते म्हणत होते की मला न्याय नाही भेटला, न्याय नाही भेटला. तुम्हाला काय वाटतं, न्याय नाही भेटला का त्यांना? आपण पक्षाने त्यांना 5 वेळा संधी दिली. त्या संधीचं त्यांनी जेव्हापासून आपला पक्ष स्थापन झाला त्यावेळेपासून पक्ष त्यांना संधी देत आला. आणि जर अजूनही ते म्हणत असतील की मला न्याय नाही भेटला, मला हे योग्य वाटत नाही खरं तर. आता दादांचं असं म्हणजे दादांची दुःखद घटना घडण्यापूर्वी 2 दिवस अगोदर दादांनी त्यांना कॉल केला होता. असं ते एका बाईटमध्ये सांगतात रडून की दादांनी मला फोन केला होता आणि ते असं त्यांची अशी इच्छा होती की त्यांनी कुठेतरी आता एकत्र व्हावं आणि म्हणजे असं विभागून न प्रचार करता त्यांनी पण आपल्यासोबत यावं आणि आपल्याला पाठिंबा द्यावा अशी दादांची इच्छा होती, असं ते आता सांगतात. मग त्यांना असं वाटत नाही का की आता दादा आपल्यासोबत नाहीयेत, मग कुठेतरी त्यांनी पण आपला दादांचा एक शेवटची इच्छा त्यांच्यापाशी जाहीर केली होती, तर ती कुठेतरी त्यांनी आज पूर्ण करावी असं मला वाटतं. जर दादा मला तुम्हाला एक सांगणं आहे, जर आजही अजून दिवस बाकी आहेत आपल्याकडे, जर पांडुरंग पवार साहेबांनी जर माघार घेतली आणि आपल्याला पाठिंबा जर दाखवला, तर जर साहेबांनी आमचा शब्द ऐकला तर तुम्हालाही आमचा शब्द एक ऐकावा लागेल आणि तुम्हालाही त्यांना म्हणजे पांडुरंग पवार साहेबांच्या कुटुंबाला कुठेतरी पुनर्वसनाची संधी द्यायला हवी. पण यावेळेस आता त्यांनी आपल्याला पाठिंबा देणं असं मला गरजेचं वाटतं, कारण की निष्ठावंत म्हणता आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वाभिमानाचा लढा म्हणून तुम्ही जर आता असं म्हणत असाल की मला न्यायच नाही भेटला, माझ्यावर अन्याय झाला, तर हे योग्य नाही असं मला पांडुरंग पवार साहेबांना सांगणं आहे खरं तर, की कुठेतरी हे आता बंद करावं. कारण की जर असंच चालू राहिलं निष्ठावंत म्हणणार आणि स्वाभिमानाचा लढा म्हणणार, आम्ही स्वाभिमानासाठी लढलो, असं मला वाटत नाही की पक्षाने त्यांचा कुठेतरी स्वाभिमान दुखावला. ठीक आहे, त्यांना आता संधी नाहीये, पण त्यांना होती. त्यांना आता युवा नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. ताई आपल्या डबल ग्रॅज्युएट आहेत, त्यांना कुठेतरी म्हणजे काही प्रश्न किंवा आपल्या जर काही विकासाचे प्रश्न असतील तर त्या उत्तमरित्या मांडू शकतात असं मला म्हणजे अशी माझी इच्छा आहे. आणि ताई ते करतील, त्यांच्यामध्ये ते गुण आहेत, त्या तशा संपन्न आहे, सर्व गुण संपन्न आहेत की त्या आपले मतं किंवा आपले जे मुद्दे असतील ते अतिशय योग्य प्रकारे मांडू शकतात. आता दादांमुळेच खरं तर दादा आधी आपली घरं विभागलेली होती,
त्याच्यामुळे थोडंसं मी दिलगिरी व्यक्त करते तुमची. आता आपण निश्चितप्रमाणे कुठे आता एक झालेलो आहे, तर एकजुटीचे दाखवून देऊ आपण की आपण एकजूट होऊन काय करू शकतो. आणि साहजिक आहे, सगळ्यांचीच मन आपण राखू नाही शकत. आता जसं पांडुरंग पवार साहेबांना थोडं झालं की नाही का माझ्यावर अन्याय झाला, माझा स्वाभिमान दुखावला गेला, आपण सगळ्यांची मनं नाही राखू शकत. पण जे काळे कुटुंबीय आहे त्यांनी जेव्हापासून 1999 पासून जेव्हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस पासून पांडुरंगजी काळे साहेब ते पक्षाचं काम करत होते. त्यावेळेस ते तर नाही असे म्हटले की नाही माझं स्वाभिमान दुखवतोय, मला संधी नाही देते पक्ष. त्यांनी पाठिंबा कुठेतरी दाखवला आणि त्यांनी स्वतः माघार घेतली. तर मग आता पांडुरंग पवार साहेबांनी असं नाही करायला पाहिजे की त्यांना आता जर संधी दिली आहे ताईंना तर त्यांनी कुठेतरी पाठिंबा दाखवायला हवा. आणि मला असं वाटतं की हीच खरं तर दादांना भावपूर्ण आदरांजली किंवा श्रद्धांजली ठरेल. त्याच्यामुळं आता दिवस कमी राहिलेत आणि प्रचाराचा ताणही वाढलाय. ते आता थोडा उशीर झालाय, सगळेच इथं कंटाळलेले आहेत. पण ताई खरं तर उत्सुक पण आहेत तेवढेच की आज चला ठीक आहे ताई येणार आहेत गावात म्हणून खूप सारे जमू नाही शकले, पण बऱ्यापैकी लोक आलेले आहेत. आणि सगळ्यांची अशी इच्छा आहे की जे आम्हाला म्हणजे आता खूप सारी आमची कामं आहेत ना आधी रखडलेली गेली होती. आमची कामं आम्ही कितीतरी वेळा विनवण्या करून स्वतः मी कितीतरी वेळा ज्या वेळेस आमच्या गावामध्ये कोणतेही नेते मंडळी आलेले, मी दादांकडे सुद्धा 2 वेळा मागणी केली होती की दादा हा रस्ता नक्की एकदा नीट करा. दादांनी पण ते घेतलं मनावर आणि आम्हाला हा रस्ता दिला. दादांच्या कृपेने आम्हाला बस सुद्धा भेटली जी आमच्या गावात आम्ही कधी पाहिली नव्हती, ती बस आता आम्हाला पाहायला भेटलीये. आणि हा रस्ता तर मी म्हणजे जवळजवळ 4-5-6 वर्ष झाले तसं रस्ता एवढा काही चांगला पाहिला नव्हता. आणि मी तुमच्याकडून अशी आशा व्यक्त करते की आधी आम्हाला खूप झटावं लागायचं आमच्या कामांसाठी की आमचं गाव बारीक पडतं आणि आम्हाला आमचं असं मनावर कुणी घेत नाही की अरे गाव बारीक आहे असं कितीच हे होईल. त्याच्यामुळे आम्हाला असं हव्या त्या गोष्टी उपलब्ध होती नाही वेळेवर. माझी अशी तुमच्याकडून एक इच्छा आहे की तुम्ही आता जर ज्यावेळेस निवडून याल तुम्ही तर तुम्ही आमची कामं पूर्ण कराल आणि आम्हाला आशेवर नाही ठेवणार एवढी एक विनंती करते. कारण की आमच्या गावाने ना खूप वर्ष आमचं गाव आशेवर राहिलेले आहे. छोट्या छोट्या कामांसाठी हे आमच्या गावचे सरपंच आहेत आदर्श सरपंच, तर त्यांनी पण सुद्धा खूप वेळा प्रयत्न केले तेव्हा कुठे आमची विकासाची कामं पूर्ण होतात. तर माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे की ताई आम्ही तुम्हाला नक्कीच पाठिंबा करू. कारण की आम्ही एक खूप म्हणजे जेव्हा आमचं गाव एकत्र येतं ना तेव्हा आम्ही नक्कीच त्या माणसाला विजय केल्याशिवाय ठेवत नाही. त्याच्यामुळे आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की नवीन चेहरा भेटलाय ह्या वेळेस आम्हाला, तर आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करू आणि तुम्ही आमच्या इच्छा आकांक्षेवर खऱ्या उतराल असं मला वाटतं. आणि एवढंच बोलून मी तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.